दिवसभर बघेल की. तसं काय सांगताय ते काम होण्यावर आहे ती. डिझेल संपलं काय? काय लावलीस लावलीवरती मुकुट आहे वे. अरे वा छान लावलंय. हॅलो. हॅलो मालक, डिझेल संपलंय, डिझेल घेऊन या. अरे सकाळीच टाकले की 4000चं. अहो कामच चालू आहे आल्यापासून. संपाय किती वेळ लागतोय तेव्हा? आईला घेऊ काही उपजारी येऊन देत नाही गाडी मला. सकाळी डिझेल टाकले तरी कसं काय संपलं आता? अहो मालक मशीन लोडवर चालतंय, कामाला आलंय, डिझेल वरतय लय. काय पिंटू काय लय टेन्शन मध्ये बसलाय. अरे काय झाले त्या डिझेल टाकून टाकून वैताग आलाय मशीनला रोजच मला. धंदा 8000चा आणि डिझेल 6000 जाते रोज. मग मशीनला काय आपल्या डिजिटल मीटर वगैरे नाहीत बसवलेलं का? अरे होतं सगळं पण ते सगळे बिघडून गेले. काय त्याचा कशाचा मिळत नाही, किती डिझेल टाकीते काय काय कशाचाच मिळ नाही, काहीच कळत नाही बघ. अरे मग अद्वैत जीपीएसचा डिझेल सेन्सर का नाही बसवला मग तू? तो कसला असतो? त्याच्यामध्ये अद्वैत जीपीएस ट्रॅकर आहे, त्याच्यामध्ये सेन्सर बसवलेले आहेत. त्या सेन्सर मधून तुझ्या टाकीमध्ये फ्युएल किती आहे, किती डिझेल आहे, किती कमी झालंय, किती कुणी काढून घेतलंय हे तुला समजते. अरे तुझं मशीन कुठं पण साईड वर चालू दे, तुला घर बसल्या सगळं अपडेट मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुझ्या ड्रायव्हरनी त्याच्यामध्ये किती फ्युएल टाकलं किंवा त्याच्यामधून किती कोणी काढून घेतलं, तुझं मशीन कुठे चालू आहे आणि कुठल्या लोकेशनला चालू आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये तुला अपडेट होणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. हे आमचे बंधू दादा टीम आहे. हे अद्वैत जीपीएस जे मी तुला सांगितलं त्याचे हे सर्वे आहे. नमस्कार. नमस्कार सर. हे आमची सगळी टीम आहे. म्हणजे सॉफ्टवेअर सपोर्टसाठी आणि सिरीजसाठी सपोर्ट करतो. त्याच्या व्यतिरिक्त इन्सुलेशन टीम जी आहे ती वेगळी असते. पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही इन्सुलेशन करतो. फ्युल सेन्सर्स असेल किंवा बेसिक असेल. नेटवर्क खूप मोठा आहे इन्सुलेशनसाठी, पण फ्युलसाठी आमची स्वतःचीच टीम लागते. कारण थर्ड पार्टी का एजन्सीवर ते फ्युल सेन्सरसाठी डिपेंडन्सी दाखवता येत नाही, कारण हा ॲक्युरेसीचा कन्सर्न असतो याच्यामध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला फ्युल सेन्सरमध्ये चांगल्या पद्धतीने ॲक्युरेसी येणार आहे. अगदी 99% म्हणतो ऑन पेपर. नाही आलं तर पैसे नाही दिले तरी चालतील कस्टमर. तेच मी तुला सांगत होतो, कारण ह्यांची जी सर्व्हिस आहे ते बऱ्याच ठिकाणी आहे. आणि यांचा जर समजा तू ऑन कॉल जरी तुला काय प्रॉब्लेम आला तू यांना फोन केला तर ते स्वतः तुला इथे येणार आहेत. सपोर्टसाठी वेगळा नंबर आहे. त्या गाडीत तुम्ही जसं आता कॅलिब्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला ॲक्युरेसी वाटली 2 लिटर काढून बघा, ते ॲक्युरेट दाखवणार तुम्हाला. 5 लिटर काढून बघा, ते 5 लिटरच दाखवेल. अगदी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये तर नाहीच दाखवणार, लिटरमध्ये परफेक्ट दाखवणार. 99.500 99.400 जे ॲक्युरेट आकडा असेल कॅलिब्रेशननुसार तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दाखवणार. त्याच्यामुळं ड्रायव्हर डिझेल चोरीचा इथं प्रश्न 100% मिटून जाणार आहे. तर सपोर्टसाठी व्हॉट्सअप नंबर आहे. त्याचबरोबर सपोर्टसाठी सेपरेट टीम आहे. काही वेळेस आपल्याला वायर काढल्याच्या नंतर ड्रायव्हर आता ह्याच्यात महत्त्वाचं चॅलेंजिंग वायर म्हणजे काढल्याच्या नंतर डिझेलचा डेटा राहतो. सर हे आपलं फ्यूल सेन्सर आहे आणि हे GPS आहे. हे आपण केबिनमध्ये बसवणार आहोत. आणि हे जे फ्यूल सेन्सर आहे ते आपण फ्यूल टँकमध्ये ड्रिल करून बसवणार आहोत. सिस्टीम या ॲप्लिकेशनमध्ये आपण व्हेकलचं लाईव्ह लोकेशन, स्पीड, किलोमीटर, व्हेकलचं स्पीड किती आहे किंवा व्हेकल चालू झाल्यानंतर किती वेळेस व्हेकलनी स्टॉप घेतलाय, कुठे थांबते याचे अलर्ट्स येतील. ओव्हर स्पीडचे अलर्ट्स येतील किंवा इग्निशन ऑन केले तर अलर्ट्स येतील आणि ऑफ केले तरी अलर्ट्स येतील. सर ह्यातून डिझेल वगैरे लिकेज नाही लावणार? नाही, हे आता कंपनी फिटेडसारखं फिटिंग केलेलं आहे आमच्या इंजिन. त्याच्यामुळे आता याच्यातून डिझेल लिकेज होणार नाही आणि चोरीला तर बिलकुलच जाणार नाही. कारण डिझेल वरून काढलं तरी तुम्हाला चोरी दिसणार आहे किंवा बोल्ट ढिला करून खालच्या साईडने जरी काढलं तरी डिझेल चोरीला गेले त्याची माहिती तुम्हाला मोबाईलवरती मेसेजद्वारे येणार. कमीत कमी किती डिझेल का चोरीला गेलं? हे आपण SMS मध्ये सेट करू शकतो सिस्टममध्ये. 5 लिटर 2 लिटर 4 लिटर जेवढं गेलं तरी 1 लिटर गेलं तरी ट्रेनमध्ये दाखवायचं. एवढं कमी गेलं तरी काढणार. 1 लिटर गेलं तरी कॅलिब्रेशन ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं आपण 1 लिटर जरी काढलं, मग वरच्या साईडनं काढलं किंवा खालचा बोल्ट ढिला करून काढलं तर ते कोणत्या साईडने गेले तेही दाखवतं. वेस्टमध्ये खालचं दाखवतं आणि ड्रेनमध्ये वरच्या साईडने काढलं. काय होतं बऱ्याच वेळा काय होतं मालकांना काही कळत नाही. ड्रायव्हर कामावरती त्याला म्हणजे डिझेल काही कळत नाही काय ते सांगतो डिझेल सध्या असं कसं. तर तुम्ही घरी बसून सकाळ काढणार का मेसेजवर आता किती लिटर डिझेल? आता तुम्ही खाली स्क्रीनवरती बघितल्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण दिसणार की गाडीत किती लिटर डिझेल शिल्लक आहे. लिटर मध्ये दाखवणार आहे, पर्सेंटेज मध्ये नाही. किती लिटर शिल्लक नाही पर्सेंटेजचं काय होतं कळत नाही अंदाज. लिटर मध्ये दाखवणार. 1 लिटर समजा 10,000चं टाकलं 100 लिटर
किंवा 9,000 टाकलं, जसा रेट असेल त्या पद्धतीने लिटरमध्ये 97 लिटर 100 लिटर 50 लिटर आणि त्याच्यातलं समजा ड्रायव्हरने 10-5 लिटर कमी टाकलं तर त्याची सिस्टम समजणार. ती बी कळणार. तुम्ही टाकलं किती हे समजेल. म्हणजे मशीन पंपावर गेले आणि डिझेल जर आता बाबा एक समजा 30 लिटर टाकलं 25 टाकलं तरी कळणार नाही. 25 लिटर 5 टाकलं लिटर तरी कमी आलं तरी कळणार नाही. हो. आता आमचे जुने कस्टमरनी ड्रायव्हरला 10,000 रुपये देतात. ड्रायव्हर काय करतो 9,000च टाकतो, बरं चिठ्ठी 10,000ची घेतो 9,000 बरं बरं पण ते दाखवतो 90 लिटर टाकले. बरं प्रॉपर माहिती येणार आहे आणि 3 वर्षाची वॉरंटी पण आहे. बरं त्याला कोणत्याही प्रकारे चार्जिंगची गरज नाही, वायरची गरज नाही, म्हणजे वायरलेस सिस्टम आहे. वायरलेस system. वायरला ड्रायव्हरला वायर कट करायचा चान्स नाही. वायर कट करायची कोणी डोक्याला करू शकत नाही. त्याला वायरच नाही, तेव्हा कट करायचा विषयच नाही. बरं आणि राहिला प्रश्न, हा ब्लूटूथ बेस्ड डिव्हाइस आहे. हा आतमधल्या डिव्हाइसशी कम्युनिकेट करून अगदी 6 महिने जरी मायनिंगला गाडी लागली कुठं, बरं बरं 6 महिन्याचं पण रेकॉर्ड पूर्ण राहणार आहे याच्यामध्ये. म्हणजे जर मशीन जिथं चालू आहे तिथं रेंज नाही, रेंज नाही अशा ठिकाणी जरी चालू असले Data store डेटा स्टोर राहणार 6 महिन्याचा. 6 महिने डेटा स्टोअर होतो. ज्यावेळेस नेटवर्कमध्ये आलं की डायरेक्ट ब्लूटूथद्वारे आपल्याला सिस्टममध्ये अपलोड होतो. एकदम नेटवर्क मध्ये एकदम डेटा मिळणार. हो. आणि तिथं जर संपायला आले अलर्ट वगैरे मिळतो, सेट करू शकतो आपण वाटते. चेक करू शकता एवढ्या ह्याला आले 5 लिटर 10 लिटरला तुम्ही पर्टिक्युलर सेट केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला डिझेल पर्टिक्युलर सेट केलं की अलर्ट येईल. आता अजून ह्याच्यावर याच्या व्यतिरिक्त अजून सगळे महत्त्वाचे फीचर, समजा ड्रायव्हरनी तुम्हाला सांगितलं 2 तास गाडी चालवली आणि 3 तास चालवली तर त्याचाही रिपोर्ट राहणार आहे, तासाचाही रिपोर्ट त्याचे. जेसीबी चालू किती झालं किती तास चालला, बरं किती तास चालला, किती ट्रिप केल्या, कुठं कुठं थांबला होता, किती वेळ थांबला होता, स्पॉट सहित दाखवेल. बंद किती वेळ होतं चालू किती वेळ सगळं करणार. हो, स्पॉट सहित दाखवेल. असं वाटलं की डिझेल काढायला ड्रायव्हर म्हणलं की साईडला जाऊन डिझेल काढून हां तर कुठल्या स्पॉटला काढले ते पण डॉट दाखवेल. आणि 2 प्रकारे दाखवते, एक तर वरच्या साईडने काढलं तर ड्रेन मध्ये येते, बरं खालचं बोल्ट काढून जर काढलं तर वेस्ट मध्ये जाते. विष्णू जाते त्याच्यामुळे आपल्याला सहजासहजी चोरी पकडता येते की तू वरती काढून- बोल्ट, हा तेही समजेल नेमकं बोल्ट डिल्ला करून काढले बरं बरं की वरून काढलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, सर्व्हिसिंगच्या वेळेस जे डिझेल चोरी होणार आहे ती वाचणार आहे, कारण सर्व्हिसिंगला बोल्ट सोडतात ना खाली. हो खालचा ड्रेन त्याच्यामुळे काढते समजा सर्व्हिसिंगला 5-10 लिटर लागणार असेल, त्याने 20 लिटर काढलं तर ते तुम्हाला त्या दिवशी समजणार आहे सर्व्हिसिंगच्या वेळेस. सर्व्हिसिंगच्या वेळेस. म्हणजे तिथेही चोरी थांबणार आहे. बरोबर. तुम्ही दाखवू शकता काय होते screenshot. माझ्या लोकांना काही लक्षात येत नाही काही गोष्टी आणि डिझेलचं तर काही अजिबात अंदाज येत नाही. आणि ती जुनी पद्धत काय आता मशीन जर लागतं, मशीन जुने झाले का नाही ते बोटावर ते काढायला लागतात, काढायचे बोट एवढे डिझेल कमी काहीच कळत नाही. पर्सेंटेज मध्ये दाखवणार आहे तुम्हाला. खाली दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता की किती लिटर आहे, कोणती गाडी आहे, कुठं आहे, ऍड्रेस किती लिटर आहे, वेस्ट किती गेले, ड्रेन किती गेले, कुठं काम करतो प्रॉपर दाखवते. आता एखाद्या कामावर गेल्यानंतर बाबा इथं एवढं डिझेल होतं, तिथलं काम उरकून दुसऱ्या कामावर गेल्यानंतर तिथे किती डिझेल हे सगळं पुढे अवरेज पण समजणार आहे की समजा तुमचं बकेट कोणती बकेट लोडिंगला जास्त कामाला असेल आणि कामं चालताना त्याचं अवरेज कमी असते, आणि ज्यावेळेस तुमची बकेट काम करते त्यावेळेस त्याला जास्त डिझेल खाते, तर ते अवरेज पण काढून देते तुम्हाला सिस्टमॅटिक. बरं. म्हणजे आता काय होतं हे बकेट घ्यायला पुढचं ते बकेट चालू असताना अर्धा पाऊंड जास्त होतं. हा, मग ते दाखवणार ना. मागच्या बकेटला 5 अवरेज बसते ह्याला 7 बसते. हा, मग ते दोन्ही दाखवणार तुम्हाला. RPM आपला रिपोर्ट निघतो वेगळा, ज्याच्यामध्ये अवरेज रिपोर्ट म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्हाला समजणार आहे की किती लिटर किती अवरेज पडलं, किती लिटर मागं किती अवरेज पडलं एक्झॅक्टली, जेणेकरून ड्रायव्हरची चोरी थांबलीच आहे परंतु आपली गाडी प्रॉपर आपल्याला अवरेज देते नाही देते याची सगळी माहिती तुम्हाला भेटणार आहे, आणि तीही मोबाईलवरती. दुसरी गोष्ट, ड्रायव्हर तुम्हाला न सांगता गाडी जरी हलवली, तुम्ही पार्किंग सेट करून ठेवली तर तुम्हाला ऑटोमॅटिकली कॉल जनरेट होणार, तुम्हाला कॉल येणार, अलर्ट येणार की गाडी हललेली आहे. मग तो आपण युटिलायझेशन एक तर चोरी कन्सिडर करू शकतो किंवा तुम्ही ड्रायव्हरला फोन करू शकता की गाडी या टायमिंगला का चालू. म्हणजे गाडी वाहन चोरीला झाली बंद. चोरीला जायचा तर विषयच नाही. चोरीला आपण रात्री झोपताना पार्किंग ऑन करून ठेवली आणि तुमच्या नकळ जर गाडी 5 मीटर ते 50 मीटरच्या दरम्यान गेली, म्हणजे आता जर हे मशीन साईडवरती तर कसं होतं कधी कधी आम्हाला 10-15 किलोमीटर 20 किलोमीटर लांब साईडवरती लावायला लागतं. काम झालं तर तिथंच लावतो. आता त्याचं सेट केलं कधी कधी काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा आसपास ऑपरेटर असते पण काही काही कोणाचं काम लागलेलं आहे. त्याचा प्रॉब्लेम असा आहे की एकच चावी भारतात जेवढी जेसीबी त्यांचे एकच चावी बसते सगळं. म्हणजे कुणी जरी एक चावी होती पण एक चावी, ती चावी जर घेऊन आलो ना तुम्ही चावी 100 रुपयाची चावी भेटते. ती चावी कुठल्याही जेसीबीला चालू करून घेऊन जाऊ शकतो. नाही त्याची तुम्हाला तासाचा रिपोर्ट दिसणार. आता जर आम्ही जरी इथं असलो आणि मशीन जरी 20 किलोमीटरवरती असले तरी चालू झाले मशीन तरी आम्हाला इथं कळणार रात्रीचं 2 वाजता कोणती मशीन चालू केली सगळं दिसणार. कधी चालू केलं, कधी बंद केला, किती वेळ चालवला, हां ते सगळं दाखवणार. आणि तुम्हाला तसं वाटलं तर ॲडिशनली आपण रिले बसवतो ज्याच्यामध्ये तुम्ही फोनवरून ते जेसीबी बंद करू शकाल. बरं. तुम्हाला जर वाटलं चुकीचं चालायला म्हणजे हा चुकीचं आहे म्हणजे बंद करा, म्हणजे घरात बसून जेसीबी बंद करू शकतो. बंद करता येते. जोपर्यंत तुम्ही परत चालू करणार नाही तोपर्यंत चालू होणार नाही. चालू होणार
म्हणजे घरी थांबून म्हणजे असं वाटलं मग रात्रीचं कोणतरी चालू केलं किंवा कुठतरी कामं घेऊन चाललंय म्हणजे आपण घरी बसून सुद्धा ते बंद करू शकतो. ते दोन्ही कंडिशन मध्ये वापरू शकता. एक जर वाटलं चोरीला गेलं तरी बंद करू शकता. किंवा ड्रायव्हर मिस यूज करत असेल एखाद्या तासाचे एक्स्ट्रा पैसे घेण्यासाठी, बरं तिथेही तुम्ही त्याला दाखवू शकता की किती एक्स्ट्रा तास चालवले. बरं मी त्याला दाखवू शकतो किंवा एवढं सर्रास काय होतं की शेतकरी काय करतात, एकाचं काम केलं की दुसरं छोटंसं काम असतं, दुसरं असते तेच आणि ते काय करतात, ड्रायव्हर तुम्हाला न सांगता करून करून घेतात. त्याचा तासाचा रिपोर्ट प्रॉपर दिसेल. हां म्हणजे आता काय झाले काय होतं एखादं काम झालं की काय होतं ड्रायव्हर म्हणतात काम झाले आणि झाल्यानंतर परत दुसरं काम कुठं असं अर्ध्या तासाचं आणि त्याच्यात प्लेबॅक दिसते की आपल्याला त्यांनी काय काय केलं, कुठं कुठं गेलं सगळं दाखवते. सगळं दाखवते का? हा, त्यांनी समजा म्हणलं की मी फक्त सरळ रस्त्याने गेलो तर तसं नाही, बरं त्यांनी काय काम केलं ते दाखवते सिस्टम त्या जागेवर फिरून. बरं जशी त्याची मुवमेंट असेल ती पूर्ण कॅप्चर करणार आहे. त्याचा इतका फायदा होणार आहे तुम्हाला सांगतो. काय होतंय आता पण डिझेल किती टाकतोय, काम किती होतंय, काहीच मिळ लागत नाही. आता आम्ही हे जवळपास 15 ते 1600 JCB टिपर असतील, टँकर असतील, पुणे जिल्हा महाराष्ट्रभर आम्ही बसवले. बरं आणि झिरो टॉलरन्स कंप्लेंट म्हणजे रेअर केसमध्ये जर हे तोडून टाकलं किंवा चोरीला गेलं तरच प्रॉब्लेम आहे, नाहीतर ऑन पेपर 99% ॲक्युरेसी डिझेल सेन्सरची कॅलिब्रेशन जर प्रॉपर केलं बरं म्हणजे 100 लिटर जर टाकलं तर 98.50 डिझेलच्या पेट्रोल पंपावरती डिपेंड आहे. काही ठिकाणी पेट्रोल पंपाच्या इचवर पकडले सेन्सर, काही ठिकाणी एअर सोडतात. हां एअर सोडतो म्हणजे पेट्रोल पंपावर जरी डिझेल पण कमी टाकलं तरी हे दिसणार तुम्हाला. कारण आपण गव्हर्नमेंटचा जो माप आहे ना त्याने आपण कॅलिब्रेशन करू. जे जुनं राखेल पेट्रोल पंपावर डिझेल कमी होऊ शकत भरपूर ठिकाणी कमी तरी काढणार त्याच्यात लगेच कळेल, काय प्रॉब्लेम नाही. कॅलिब्रेशन प्रॉपर असते कारण काही ठिकाणी बबल्स म्हणजे एअर देत जातो 99%. जर तुम्ही 10-5 हजाराचं डिझेल टाकणार असेल तर एअर पकडते. त्याच्यामुळे ती तिकडं पॉझिटिव्हली त्या ठिकाणी चोरी पकडली जाते आणि जर इथून मॅन्युअली ड्रायव्हर चोरणार असेल तशी चोरी पकडली जाते. आता मी क्लायंटचे काही नाव नाही सांगू शकत. त्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी पेट्रोल पंपावरती सगळ्यांचे ड्रायव्हर तसे असतात. नाही कसं होतं पेट्रोल बऱ्यापैकी ड्रायव्हर होतं काय माहिती का, ड्रायव्हर सुद्धा चांगले असतात, डिझेलचा काही प्रॉब्लेम येत नाही. पण कधी कधी काय होतं हे वाहन असेल 2 ते 3 किलोमीटर एका किलोमीटर जातं, हे जर 10 किलोमीटर चालत असेल तर रोज घरी आणू शकत नाही. मशीन साईडवर लावायला लागतं. साईडवर लावल्या ड्रायव्हर घरी जातो मालिक गेला. कधी कधी काय होतं किरायत व्यक्ती असतो की त्याला माहिती असतं ह्या मशीनमध्ये डिझेल आहे, चोर असतो आसपासचा, तो चोर येतो खाली डिझेल वगैरे काढून जातो. म्हणजे ड्रायव्हर चोरतोच असं नाही प्रत्येक वेळ, पण कधी कधी साईडवर सुद्धा अशी लोक आहेत की आखी टाकीच मोकळी करून जातात. हे डिव्हाइस कुठल्या कुठल्या गाडीला वापरायचं? हे डिव्हाइस आपण JCB किंवा ट्रक, ट्रॅक्टर आणि मशीन जे असतात आपल्या पोकलॅन वगैरे सगळ्या मशीन्सला आपण लोडर वगैरे ग्रेडर वगैरे सगळ्या हेवी machines. ड्युटी सगळ्या हेवी ड्युटी मशीन्सला आपण वापरू शकतो. म्हणजे डिझेल ट्रॅक्टरला टँक हो ट्रॅक्टरलाही बसते. हा डिझेल सेन्सर ट्रॅक्टरलाही बसतो बरं आणि अॅक्युरेसी 99% आहे. म्हणजे ज्या टँक डिझेल टँकची साईज मिनिमम 60 लिटर ते 400-500 लिटर पर्यंत असेल तर हे सेन्सर आपण वापरून डिझेलची चोरी 100% थांबवू शकतो. म्हणजे अगदी 1 लिटर देखील डिझेल चोरीला गेले तरी तुम्हाला SMS अलर्ट येणार आहे आणि सिस्टम मध्ये अलर्ट जनरेट होणार आहे. त्याचा प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन करून ठेवतो. 90 दिवसाचा बॅकअप राहतो. ड्रायव्हरला कुठेही बोलायला चान्स नाही की मी 10 दिवसापूर्वी तिकडे गेलो होतो, सर्व्हिसिंग केली, डिझेल गेलं तर नाही. याचा आपण पूर्ण रिक्वायरमेंट नुसार सध्याला आम्ही 90 दिवसाचा बॅकअप ठेवला. जर एखाद्या क्लायंटला 1 वर्षभराचा पाहिजे असेल तर आम्ही 1 वर्षभराचाही पूर्ण बॅकअप देऊ शकतो की कोणत्या दिवशी कोणत्या पेट्रोल पंपावरती किती लिटर डिझेल टाकलं होतं आणि किती लिटर डिझेल चोरी गेलं होतं. मग ते चोरी कशा पद्धतीने गेले, वरच्या साईडने काढलंय का, बोल्ट लिकेज करून काढलंय, सर्व्हिसिंगचं कारण सांगून गाडीचं काम काढलं म्हणून 10-20 लिटर काढलं. तर तशा सगळ्या पद्धतीने केलेल्या चोऱ्या आपण ह्याच्यामध्ये पकडू शकतो. प्रत्येक वाहनाला बसते. आता 4 व्हीलर साठी काय सिस्टीम? 4 व्हीलर साठी सेम सिस्टम आपण बसवतो. त्याचे डिझेल टँकची साईज 40-50 लिटर ते बसवतो. अगदी आम्ही वॅगनार सारख्या गाडीला डिझेल सेन्सर बसवतो. वॅगनार नाही बसवतो. छोट्या गाड्यांना छोट्या गाड्या नाही बसवू शकतो. फक्त क्लायंटची तशी रिक्वायरमेंट पाहिजे की माझ्या गाडीमधलं डिझेल चोरीला जाते आणि मला ते चोरी पकडायची. फक्त आम्हाला टँक ओपन करून द्यायची व्यवस्था करावी लागते आणि कॅलिब्रेशनसाठी डिझेल लागते. त्याच्या व्यतिरिक्त तुमची काही हेल्प लागत नाही. आमची टीम आहे ती तुमच्या साईडवरती येऊन बसवून देते. सीएनजीला आम्ही फक्त काही हात लावत नाही. कारण सीएनजीचं बिल्ट इन जे कंपनीचं आहे ते ॲक्युरेट नसते. सीएनजीला आपण कॅल्क्युलेशन नाही किंवा कॅलिब्रेशन करता येत नाही. तर डिझेल पेट्रोलची कोणती गाडी असू द्या आपण प्रत्येक गाडीला आपण कॅलिब्रेट करून प्रॉपर डिझेल पेट्रोलची चोरी थांबवू शकतो. आगवे ट्रॅकिंग सिस्टमचं ऍप्लिकेशन असं आहे की तुम्हाला 365 डेज त्याचा पूर्ण बॅकअप भेटतो. ईमेल अलर्टही करू शकतात. पूर्ण ऑटोमेशन आहे. म्हणजे तुम्हाला वेळ नसेल तर आपले APIs आहेत जे ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या मेलवरती याचा पूर्ण रिपोर्ट सेंड करतील. तुमच्या लक्षात येत नसेल तर मंथली रिपोर्ट, विकली रिपोर्ट जसं मालकाला आवश्यक आहे त्या पद्धतीने SMS पाहिजे SMS, ईमेल पाहिजे ईमेल, बाय डिफॉल्ट महिन्याला ट्रान्सफर करून ठेवतो. ते ऑटोमेशन त्यात बिल्ट इन आहे. त्या फॅसिलिटीमध्ये पूर्णपणे आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याला काही गरज भासणार नाही. 2 व्हीलरसाठी आमचं छोटंसं अद्वैत ट्रॅकिंग सिस्टमचं डिव्हाइस आहे जे आम्ही आता लॉन्च केलेलं आहे. टेंटेटिव्हली 4,000 ते 5,000
क्वांटिटी आहे जी रेडी टू मूव आम्ही ठेवलेली आहे की लोकांपर्यंत आम्ही सहजासहजी कॅश ऑन डिलिव्हरी अगदी पाठवणार आहोत. फक्त बुकिंग अमाऊंट टाकायची किंवा कुरिअरचे पैसे द्यायचे असं काही नाही. अगदी COD मध्ये तुम्ही तुमचा फोन नंबर आणि ॲड्रेस दिला की आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर पूर्ण भारतभर कॅश ऑन डिलिव्हरी हे मटेरियल देतोय. पैसे द्यायची गरज नाही. तुमच्या हातात प्रोडक्ट आल्याच्या नंतर मग तुम्हाला पैसे द्यायचे. अशा पद्धतीने आरबी ट्रॅकिंगमध्ये बरेच सारे डिव्हाइसेस आहेत जे मी तुम्हाला सॅम्पलमध्ये दाखवेन. बेसिक डिव्हाइस याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त मॅग्नेटिक ट्रॅकर आहे लहान मुलांसाठी किंवा वयोवृद्ध माणसांसाठी किंवा आपल्या घरी कोणी आई-वडील असतील ज्यांना रस्ता समजत नसेल किंवा थोडं मानसिक मुंगत असू शकतं किंवा कोणत्याही प्रकारचे ज्यांना आपल्याला रस्ता समजत नाही तर त्यांच्यासाठी आम्ही ID कार्ड ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ते दिवसभर कुठेही फिरले तर आपण त्यांना ट्रॅक करून घरी घेऊन येऊ शकतो. वयस्कर वयोवृद्ध माणसांसाठी आहे. आज बाकीचे जे काय आता काही लोकांना विसरण्याचे म्हणजे वय जास्त झाल्याच्या नंतर ॲड्रेस वगैरे लक्षात येतो तर त्या केसमध्ये आम्ही ID कार्ड ठेवतो त्यांच्या गळ्यामध्ये किंवा त्याचे आई वडील भाऊ जे असतात ज्यांना ह्या गोष्टीचा त्रास होतो ते आमच्याकडून विकत घेतात. त्यांना ID कार्ड देतात. त्याच्या लोकेशन त्यांना ट्रेस करून ते घेऊन येतात. तर हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ते वापरता येईल. असे जवळपास 12 ते 15 वेगवेगळे GPS आहेत. कस्टमरच्या गरजेनुसार त्याच्या रिक्वायरमेंटनुसार ते वापरायचे. आणि हे पूर्णपणे वायरलेस आहे. ह्याचा वापर एकदम सोपा आणि सरळ. आता दाखवत त्याला काय आहे ते. अहो मला डिझेल टाकायला लागेल की कामावर जायचंय. 43 लिटर डिझेल आहे शिल्लक टाकीत. 6 तासाचं काम आहे फक्त. 6 तासाचं काम होऊन शिल्लक राहील डिझेल. पाहिला एवढ्या क्रूट मालकाला कसं कळायला लागलं. ड्रायव्हर आपलं थोडंसं पलीकडे काम होतं येतं का JCB घेऊन. आईला इथलं काम संपलं संध्याकाळी देतो करून. अरे मशीन मधलं 5 लिटर डिझेल कसं काय कमी झालं. आलं परत. आईला मालकाला कसं काय कळलं. हॅलो मालक काम संपलं इथलं थांबलोय जरा हिशोब करून यायला थोडा वेळ लागेल. ठीक आहे. अरे आपलं काम मुरुम मध्ये चालू होतं. तू शिंदे वस्ती कसं काय JCB चालू केलाय. अहो नाही मला JCB बंदच आहे. अरे मोबाईल मध्ये सगळं कळतंय मला. अर्धा तास झालं तू JCB चालू केलाय. नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तुमच्या मोबाईल मध्ये. मशीन तर बंद आहे. पण थांब तिथं चालू. आईला मालकाला एवढं डिटेल मध्ये कसं काय कळतंय सगळं. आईला मला पहिलं निघलं पाहिजे ना मशीन घेऊन. आईला ह्याला काय झालं. JCB हलवला होई तिथनी. अरे आत्ता हितनी बंद करतो लगेच. आईला मशीन कसं काय बंद झालं. यार काय झालं. अहो काय नाही मालकाला कळालं मी तर काम करायला आली होती. यार तुम्हाला काय सांगितलं नव्हतं. अहो नव्हतं सांगितलं असं झालं तो काम करा डायरेक्ट. तू बस बोंबलत होता. आईला हे मालकाने बसवलंय काय नक्की. ह्याला वायर नाही काय नाही. मालकाला सगळं कळतंय कसं काय नक्की ह्याच्यामुळं. अरे हे अद्वैत ट्रॅकचं GPS सेन्सर आहे जे ट्रक ट्रॅक्टर डंपर बस कोणत्याही गाडीला बसतं. आईच्या गावात आता काय खरं नाही मला.